संजय दिना, तुमच्या बंदुकीत म्हणे प्रचंड गोळ्या आहेत आणि तुमच्याकडे तुम्ही गोळ्या बिळ्या मारायची तुम्हाला चांगलीच सवय आहे. 4-5 मर्डर वगैरे तुम्ही केलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही ऑन इयर तुम्ही काय काय करू शकता आणि तुम्ही किती मर्डर केलेले आहेत हे तुम्ही ऑन इयर सांगितलं. आम्हालाही कळलं की भाजपला गुन्हेगार लोकांची किती गरज आहे आणि भाजपमध्ये किंवा एकूणच भाजपने जे टेस्ट ट्यूब बेबी म्हणून जन्माला घातलेले आहेत त्यांच्याकडे किती गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत. पण संजय दिना, तुमच्याकडे कितीही गोळ्या असल्या आणि बंदूक असल्या तरी बंदुका चालवण्याची धमक आहे का नाही हे आम्ही पुरते ओळखून आहोत. कारण बुधवारी ज्या दिवशी संसदीय दलाची बैठक दिल्लीमध्ये बोलावली आणि त्या बैठकीच्या नंतरच्या पत्रकार परिषदेत मी तुमचा नामोल्लेख केला आणि म्हटलं की शिवसैनिक घरात घुसून जाब विचारतील त्या क्षणी तुमची विजलेली मांजर झाली होती. त्या क्षणी तुमची एवढी घाबरगुंडी उडाली होती की तुम्ही घाबरून फोन केलात अरविंद भाईंना. माझ्याकडे कॉल आहे बरं का तो अजून. आणि तुम्ही फोन केलात संजय राऊतजींना आणि त्या दोघांनाही सांगितलं की साहेब मी तुमच्याच सोबत आहे, साहेब मी कुठे जात नाहीये. तुम्ही घाबरला होतात कारण तुम्ही वाट बघत होता, तुम्ही वेळ काढूपणा करत होतात. मी तेव्हाही त्या दोघांना सांगत होते की संजय दिना बदमाश आहेत आणि ते वेळ काढूपणा करत आहेत फक्त आणि फक्त सुरक्षा येण्यासाठी. संजय दिना, जशी तुमच्याकडे Y+ सुरक्षा आली तुम्हाला दात आले, तुम्ही पलटलात, तुमच्या भाषेमध्ये मगरुरी आली. पण दिना, हे लक्षात घ्या संजय दिना, तुम्ही हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की तुमची मगरुरी, तुमचा माज किंवा तुमची बदललेली भाषा ही तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या Y+ सुरक्षेमुळे आहे. आमच्याकडे यातलं काहीही नसताना आम्ही कालही तितक्याच ताठवानेने बोलत होतो आणि आत्ताही तितक्याच ताठवानेने. आता परत एकदा तुम्हाला सांगते, तुम्ही तुमचा सगळा शस्त्र ताफा सगळा दारुगोळा सोबत ठेवा, तुमची सगळी Y+ सुरक्षा Z+ सुरक्षा सोबत ठेवा. ठिकाण तुम्ही सांगा, अगदी तुमच्या घराचा दिवाणखाना सुद्धा. ठिकाण तुम्ही ठरवायचं, स्थळ तुम्ही ठरवायचं, वेळ तुम्ही ठरवायची. सुषमा अंधारे निशस्त्र यायला तयार आहे. नुसतं बोलून नाही, जरा कृतीतही तुम्ही उतरवा.